नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यामध्ये गट ड संवर्गातील सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पद भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया काय लागते याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट जे तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर, जे की बघा गट ड संवर्गातील ही जी पदभरती आहे ती राबवण्यात येणार आहे. आता बघा, सर्वात अगोदर जर बघितलं आपण तर बघा, महत्त्वाच्या दिनांक त्याबद्दलचे वेळापत्रक जे आहे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. सर्वात अगोदर जर बघितलं तर बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक जर बघितली 23/10/2025 आहे, जे की बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करायला सुरुवात झालेली आहे. ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी केलेली नसेल तर बघा करून घ्या. आता बघा, ही जर तुम्हाला सविस्तर पीडीएफ बघायची असेल तर बघा, मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेली आहे. जो कोणी विद्यार्थी अजूनपर्यंत माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेला नसेल तर बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच खाली जर बघितलं तर बघा, अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20/11/2025 असणार आहे आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक जर बघितली तर बघा, परीक्षेच्या आधी 7 दिवसा अगोदर तुमचे जे प्रवेशपत्र आहे ते उपलब्ध होणार आहे, जे की बघा तुम्हाला इथे संकेतस्थळ देण्यात आलेला आहे. या संकेतस्थळावरती तुम्हाला वेळोवेळी जे माहिती आहे या भरतीबद्दलची मिळत राहणार आहे. आणि बघा, तुम्हाला जर यावरून माहिती मिळत नसेल तर बघा, मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला देणारच आहे, म्हणून तुम्ही टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. त्याच खाली जर बघितलं तर बघा, परीक्षा जी आहे तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे की ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. आता बघा, या पीडीएफ मधील जे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण आजच्या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. आता बघा, तुम्हाला इथं जर बघितलं तर आरक्षणासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही वाचून घेसाल. आता बघा, 3 नंबरच्या पॉईंटला तुम्हाला इथं पात्रताबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. उमेदवारांकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच की डोमेशियल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. आणि बघा, त्याच खाली जर बघितलं तुम्ही तर बघू शकता की सदर उमेदवारांना सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गापैकी कोणत्याही प्रवर्गाचा लाभ अवैध ठरणार नाही, इथं यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, शैक्षणिक पात्रता जर बघितली आपण तर सर्व पदांसाठी जर बघितलं तर उमेदवाराची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता असली पाहिजे, जे की बघा 10वी पास उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. कारण की ही जी पदभरती 10वी पास उमेदवारांकरिता आहे, सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. उमेदवाराला मराठीचे ज्ञान म्हणजे की लिहिता वाचणे येत असावे. उमेदवाराने शैक्षणिक पात्रता ही अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत धारण केलेली असावी. त्याच खाली जर बघितलं तर बघा, ही जी पदभरती आहे ती 10वी पास वरती होणार आहे. आणखी जर बघितलं तर बघा, यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे, याचा परीक्षा पॅटर्न काय आहे, संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे, ते आपण जाणून घेऊया. आता बघा, 9 नंबरच्या पॉइंटला तुम्हाला वयोमर्यादाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. बघा, जो काही अराखीव म्हणजे की खुला प्रवर्ग आहे त्यांना 38 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकता आणि मागास वर्गासाठी जर बघितलं 43 वर्षाची वयोमर्यादा यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं दिव्यांग व्यक्तीकरिता 45 वर्ष, ऑर्फन म्हणजे की बघा अनाथ जर असाल तर 43 वर्षापर्यंत, संपूर्ण जी माहिती आहे यामध्ये वयोमर्यादाबद्दल देण्यात आलेली आहे. आणि बघा, प्रश्नपत्रिका जी आहे तुमची मराठी भाषेत असेल, यामध्ये सविस्तर सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. त्याच खाली जर बघितलं तर बघा, ही जी वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे या वेबसाईट वरून तुम्ही जर अर्ज करू शकता. आता बघा, या वेबसाईट वरची जी लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, त्यावरून तुम्ही अर्ज करू शकाल. त्यानंतर जर बघितलं तर बघा, या परीक्षासाठी जर बघितलं तर परीक्षा शुल्क किती लागणार आहे, तर बघा खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागास वर्ग प्रवर्गासाठी जर बघितलं तर रुपये 900 एवढे तुमची जे परीक्षा शुल्क लागणार आहे. आणि ही जी परीक्षा शुल्क आहे ते नॉन रिफंडेबल म्हणजे की ना परतावा असणार आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा, आपण जर बघितलं तर निवड प्रक्रिया आणि परीक्षा पॅटर्न कशा प्रकारे आहे यामध्ये देण्यात आलेला आहे, ते आपण जाणून घेऊया. तर बघा, परीक्षा पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा, एकूण प्रश्न जर बघितले 100 असणार आहे आणि एकूण गुण 200 असणार आहे. आता बघा, एका प्रश्नाला जर बघितलं 2 गुण ठेवण्यात आलेले आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि ही जी परीक्षा आहे ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. आणि बघा, ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा गट ड मधील सर्व पदांकरिता उमेदवारांची निवड करताना मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. सदर परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान 45% गुण मिळवणाऱ्या
उमेदवारांमधून निवड सूची तयार करून निवड सूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्तीकरिता शिफारस करण्यात येईल. बघा यामध्ये जर बघितलं तर 45% गुण म्हणजेच की 90 गुण जे ते घेणे अनिवार्य आहे जर तुम्हाला निवड यादीमध्ये पात्र व्हायचे असेल तर. आता बघा गट ड संवर्गातील सुरक्षा रक्षक म्हणजेच की पहारेकरी व चौकीदार या पदासाठी जर बघितलं तर बघा महाराष्ट्र शासनाच्या पोलीस भरती नियमाप्रमाणे पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची जर बघितली 165 सेंटीमीटर व छाती 79 ते 84 सेंटीमीटर असावी व महिला उमेदवारांची किमान उंची जी आहे 155 सेंटीमीटर असावी. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका याची प्रत उमेदवारांना मिळणार नाही. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेर तपासणी करण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी जर बघितली तर नोंद घ्यावी यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. आता बघा अंतिम गुणवत्ता यादीत जर तुम्हाला नाव म्हणजेच की आणायचे असेल तर बघा तुम्हाला किमान 45% गुण मिळवायचे असणार यावर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता बघा रिक्त पदांचा तपशील जर तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे की डॉक्टर वैश्य पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर. पदाचे नाव बघा तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे शिपाई. आता बघा पदाची वेतन श्रेणी जर बघितली तिन्ही याची तर बघा 15,000 ते 47,600 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. शिपाई या पदाकरिता जर बघितली रिक्त पदांची संख्या 15 आहे. मारी या पदासाठी 1 जागा, अंधार खोली परिचरसाठी जर बघितली 4 जागा, एकूण जर बघितलं 20 जागेसाठी ही जी सरळ सेवा पद भरती आहे ती केल्या जात आहे. आणि तिन्ही पदासाठी जर बघितलं तर शैक्षणिक पात्रता SSC म्हणजे की 10वी पास असणे आवश्यक आहे. आता बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांची 10वी पास झालेली असेल त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ती ह्या भरतीसाठी अप्लाय करू शकतील. आता बघा तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज जो आहे तो रिक्त पदांचा तपशील देण्यात आलेला आहे की तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहे तुम्ही इथं बघू शकता आणि बघा त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. आता याबद्दलची सविस्तर माहिती जी आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेतली आहे आणि जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आणि या भरती संदर्भात संपूर्ण जे स्टडी मटेरियल आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणून तुम्ही अवश्य माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा. आणि बघा तुम्ही इथं बघू शकता की प्रत्येक विषयाकरिता कोणत्या विषयातून तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. तर बघा तुम्हाला विषय आणि घटक त्यामधील देण्यात आलेला आहे. व्याकरण मधून सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्प्रचार, त्यासोबत बघा तुम्हाला इथे एकूण जे 25 प्रश्न आणि एकूण गुण जे आहे 50 असे तुम्हाला देण्यात येणार आहे. एकूण जर बघितलं 200 गुणांचा पेपर होणार आहे. आता बघा इंग्रजी मधून जर बघितलं तर कोणकोणते घटक आहेत तर ग्रामर, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, सामान्य ज्ञान मधून जर बघितलं चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, बौद्धिक चाचणीमधून बघा तुम्हाला क्रमबद्ध मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, असं जर बघितलं तुम्हाला विषयामधील जर बघितलं प्रश्न विचारला जाणार आहे. एकूण बघा प्रश्न 100 आहेत, एकूण गुण 200 आहे तुम्ही इथं बघू शकता आणि किमान तुम्हाला 45% जे गुण आहे ते प्राप्त करायचे आहे निवड यादीमध्ये येण्यासाठी. तर अशा प्रकारची आजची महत्त्वाची अपडेट होती जी की मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि या भरती संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.